मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी या ठिकाणी देण्यात आली। मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। त्यामुळे आमच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न हा पुन्हा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील 16वा हप्ता कधी मिळणार आणि 17वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। आता येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 17व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता खात्यावरती जमा होणार आहेत आणि याचबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल आणि तुम्ही देखील हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये पैशांचे वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने आता 3 टप्प्यांमध्ये हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असून पहिल्या टप्प्याकरिता सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली आहे। पहिला टप्पा या ठिकाणी वाटप होण्यास आता सुरुवात होत असून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा आणि 17वा हप्ता म्हणजेच की 3000 रुपये जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर एक्झॅक्ट तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे आणि 17व्या हप्त्याचे पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होतील याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता बघा या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये हे तुमच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होतील आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लगेच या ठिकाणी जमा होईल। आता सुरुवातीला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा नेमका हप्ता कधी मिळणार ते आपण बघूयात। कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा वितरित केला जाईल आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघूयात आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। तर सुरुवातीला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी 410 कोटी 30 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा अशा पद्धतीची पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला आहे। म्हणजेच की सरकारने जार हा निर्गमित केला आहे आणि जार निर्गमित झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। आता बघा राज्य सरकारने 29 ऑक्टोबर म्हणजेच की 29 ऑक्टोबर 2025 या दिवशी सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय म्हणजेच की जार निर्गमित करण्यात आला आणि त्यानुसार या ठिकाणी साहजिकच आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होत आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी या ठिकाणी वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून हा निधी आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्यापोटी तब्बल 410 कोटी
30 लाख रुपयांच्या निधीत सरकारने मंजुरी दिली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी 16वा हप्ता कधी जमा होणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी समोर आले आहेत, ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि या ठिकाणी सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ई-केवायसी करण्यासंदर्भातील एक छोटीशी अपडेट आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी ई-केवायसीची अट या ठिकाणी शिथिल केली आहे, म्हणजेच की रद्द केली आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी जो 15वा हप्ता जमा झाला आहे, म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नव्हती अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता हा जमा झाला आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नाही तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे, म्हणजेच की 16व्या हप्त्याकरिता ई-केवायसी करणे अनिवार्य नाही, मात्र इथून पुढच्या हप्त्यांकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार ज्या लाडक्या बहिणींनी आता या ठिकाणी ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा होणार आहे, मात्र 17वा हप्ता 18वा हप्ता म्हणजेच की इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आता पाहू शकता दुसरी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। लक्षपूर्वक पाहत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आणि ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या आणि नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की तुमच्या मनातील जो गैरसमज आहे तो देखील या ठिकाणी दूर या ठिकाणी झाला पाहिजे। त्यासाठी आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आणि ज्या महिला या ठिकाणी म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील तर अशा लाडक्या बहिणींचा खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे, कारण की व्हिडिओच्या शेवटी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी सांगणार आहे। जर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेसोबत गॅस सिलेंडर योजनेचा देखील या ठिकाणी लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एक या ठिकाणी छोटीशी अपडेट समोर आली आहे। आता बघा, ई-केवायसी न केल्यामुळे लाभ हा बंद होईल अशा पसरलेल्या अफवा या ठिकाणी सध्या खोट्या आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कोणत्याही अफवांवरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। त्यानंतर या ठिकाणी ई-केवायसी नंतर काही बँका योजनेसाठी वगळण्यात आल्या आहेत। ज्या बँकांचा सर्व्हर डाऊन असतो किंवा पैसे वितरणास विलंब करतात त्या बँकांमध्ये खाते असल्यास त्वरित या ठिकाणी बदलण्याची सूचना देण्यामध्ये आली आहे। जर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हप्ता हा खूप उशिरा जमा होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे बँकेचे खाते दुसऱ्या बँकेमध्ये हे करू शकता, म्हणजेच की तुमचे खाते या ठिकाणी तुम्ही बदलू शकता। जर आतापर्यंत या ठिकाणी 15 हप्ते म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे 15 हप्ते जर तुमच्या खात्यावरती सुरळीत या ठिकाणी जमा झाले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। मात्र जर या ठिकाणी हप्ता मिळण्यास आतापर्यंत जर तुम्हाला या ठिकाणी खूप उशीर होत असेल तर तुम्ही तुमचे जे बँक खाते आहे त्या ठिकाणी बदलू शकता अशी देखील या ठिकाणी सूचना समोर आली आहे। पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक बघा। ई-केवायसी नंतर काही बँका योजनेसाठी वगळण्यात आल्या आहेत। आता बघा, ज्या बँकांचा सर्व्हर डाऊन असतो किंवा पैसे वितरणास विलंब करतात तर त्या बँकांमध्ये खाते असल्यास त्वरित बदलण्याची देखील या ठिकाणी सूचना करण्यामध्ये आली आहे। ही देखील अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी आता कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। तर बघा, या ठिकाणी काही बँकांची लिस्ट समोर आली आहे आणि या बँकांच्या लिस्टमध्ये म्हणजेच या बँकांच्या लिस्टमध्ये जर तुमच्या देखील बँकेचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता
पहिली जी बँक आहे ती आहे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक आहे, त्यानंतर कॅनरा बँक, युनियन बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, यस बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, पोस्ट बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया अशा बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आणि त्यानंतर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे तर त्याच बँकेच्या खात्यावरती आता ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये हप्ता हा वाटप होणार असून पहिल्या टप्प्याकरिता या ठिकाणी साधारणतः 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, तालुक्यांची देखील नावे मी सांगणार आहे, त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 16वा हप्ता हा सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित केला जाईल आणि 16वा हप्ता जमा झाल्यानंतर 17वा हप्ता वाटप केला जाईल। आता तुम्ही असं म्हणत असाल की यावेळेस 17वा हप्ता लवकर का मिळणार, तर या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हप्ता हा देण्यात येईल। आता बघा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याकरिता सरकारने 410 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मंजूर केला असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याची तुम्हाला कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आणि नोव्हेंबर महिन्याचा देखील आता 17वा हप्ता लवकर मिळणार आहे, कारण की नोव्हेंबर महिन्यामध्येच म्हणजेच की याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे या महिन्याचा देखील म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे। आता बघा या ठिकाणी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून सर्वात आधी या ठिकाणी आता 16वा हप्ता जमा होणार आहे। 16वा हप्ता जो आहे तो देखील या ठिकाणी 2 ते 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आणि 16वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील मी आता या ठिकाणी सांगणार आहे, त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये आता काही जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी समोर आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सावंतवाडी, त्यानंतर या ठिकाणी वेंगुर्ला, त्यानंतर कुडाळ, कणकवली आणि मालवण अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील आणि 16वा हप्ता जमा झाला की लगेच 17वा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाईल। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। डेबिटच्या माध्यमातून आता पैसे वाटप होणार असल्यामुळे येत्या काही तासामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा आहे सातारा। आता सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान आणि खटाव अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डेबिटची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे त्या ठिकाणी खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे आता सातारा देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी लातूर जिल्हा आहे। आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि दिवणी अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होतील। त्यानंतर बुलढाणा देखील जिल्हा आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, खामगाव, चिखली, तळगाव, जामोद, त्यानंतर देवगाव राजा, नांदूर आणि मलकापूर अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। त्यानंतर बीड देखील जिल्हा बघायला मिळत आहे। बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। आता बीड जिल्ह्यामध्ये आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज आणि अंबाजोगाई अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरणाची या ठिकाणी प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एका तासामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी परभणी असेल। आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, पाथरी, पालम आणि मानवत अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। त्यानंतर या ठिकाणी
नाशिक जिल्हा आहे। आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा असेल, त्यानंतर मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी आणि चांदवड अशा तालुक्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। त्यानंतर या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर आणि रामटेक या तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। त्यानंतर या ठिकाणी नांदेड असेल। आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर, भोकर, बिलोली, त्यानंतर देगलूर, धर्माबाद, हदगाव आणि हिमायतनगर अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी अशा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने 29 तारखेला शासन निर्णय प्रसिद्ध केला होता आणि शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये पैशांचे वाटप होत असते। त्यानुसार आता आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील, कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता निधी मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता 16व्या हप्त्याची तुम्हाला कसलीच प्रतीक्षा किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता 16व्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता हा जमा होईल। आता आज काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, उद्या काही आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, म्हणजेच की काही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार असल्यामुळे 16व्या हप्त्याची कसलीच प्रतीक्षा करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही। आता 16वा हप्ता तर या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर 17वा हप्ता कधी मिळणार तर 17वा हप्ता देखील या ठिकाणी लवकर मिळणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे, कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्यात देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता हा हप्ता म्हणजेच की सुरुवातीला 16वा हप्ता वाटप केला जाईल। आता 16वा हप्ता कधीपर्यंत मिळणार तर आता या ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा होईल आणि 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 17वा हप्ता देखील लवकरच मिळण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।